अंगणवाडीबाबत मोठी धक्कादायक बातमी. अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेत मोठा घोळ, तर विरोधकांचे धरणे आंदोलन. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. भंडारा तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. खापा, आजिमाबाद व सुरेवाडा येथील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचा आक्षेप घेत जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष गटनेते विनोद बांते यांच्या नेतृत्वात मंगळवारी म्हणजेच 25 मार्च 12:30 वाजताच्या सुमारास धरणे आंदोलन करण्यात आले. प्रकरणी जीप उपाध्यक्ष एकनाथ फेंडर यांच्या कक्षात उपमुख्य कार्यपालन अधिकारी जयप्रकाश परब यांच्या समक्ष संबंधित अधिकारी व आक्षेपकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर डेप्युटी CEO परब यांनी चौकशीचे आदेश दिले. भंडारा तालुक्यातील गट ग्रामपंचायत खापा, आजिमाबाद येथील अंगणवाडी मदतनीस पदासाठी सुषमा जगदीश मेश्राम तसेच आजिमाबाद येथील अंकिता अष्टदीप गजभिये, मंगला अजय भुरे व शालू विष्णू मेश्राम यांनी अर्ज सादर केले होते. सुषमा मेश्राम यांनी अर्जासोबत 12वीची गुणपत्रिका जोडली होती, तरीसुद्धा त्यांना प्रथम प्रसिद्ध यादीमध्ये अपात्र करण्यात आले. सुरेवाडा येथील भरती प्रक्रियेत भूमेश्वरी टांगले यांना सर्व कागदपत्रे जोडली असताना एका गुणाने बाद करण्यात आल्याचा विरोध व न्यायाची मागणी धरणे आंदोलनातून करण्यात आली आहे. तर धरणे आंदोलनात विनोद बांते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विवेक नखाते, भंडारा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे, महेश खराबे, शेखर खराबे, सुरेवाडा येथील भूमेश्वरी टांगले, खापा येथील सुषमा मेश्राम आदींचा सहभाग होता. आरोपासंबंधी प्रभारी CDPO छाया ढोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर डेप्युटी CEOनी ऐकून घेतल्या दोघांच्याही बाजू. जिल्हा परिषद धरणे आंदोलन सुरू होताच एकच धावपळ झाली. जीप उपाध्यक्ष एकनाथ फेंडर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी जयप्रकाश परब, प्रभारी तालुका महिला बालविकास अधिकारी छाया ढोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय झोले आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. उपाध्यक्ष फेंडर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अधिकारी व पदाधिकारी समक्ष आंदोलनकर्ते व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यात आली. तसे भरती संबंधीच्या व गुणदाना संबंधीच्या कागदपत्राची पडताळणी देखील करण्यात आली.